everyone just look at here. Now we are going to see the next point of the chapter, gravitation. त्याच्या पुढचा पार्ट आपण बघत आहोत. तर एक पार्ट आपल्याला बघायचा आहे जो मी आपण मागच्या लेक्चरमध्ये केपलर्स लॉज घेतले की जे ग्रॅव्हिटेशन या टर्मशी डायरेक्टली रिलेटेड होते, त्यामुळे आपण ते लगेच लॉज घेऊन टाकले. ठीक आहे. आता आपल्याला इथं बघायचं आहे थोडासा स्टार्टिंगचाच पार्ट जो त्यांनी दिला पहिल्या दुसऱ्या पेजवरती, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर नावात आहे सर्कल. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? सर्कलमध्ये जे मोशन असेल त्याला काय म्हणतो आपण? सर्क्युलर मोशन. आलं का लक्षात? म्हणजे समजा एखादा ऑब्जेक्ट आपण इथं कन्सिडर करू. सपोज दिस इज द सेंटर ओ आणि इकडं एक आपण असं म्हणूया, इथे समजा एक ऑब्जेक्ट आहे ऑफ मास एम इज मूविंग इन द अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज, कोणत्या डायरेक्शनला आपण म्हणू शकू, फिरतोय. ठीक आहे. अ पार्टिकल और बॉडी or object which is moving along the circumference of circle the motion is called circular motion. नंतर लिहा. बघा, लिहायला टाइम स्पेशल देईल मी तुम्हाला. इथं जेव्हा लिहित असेल मी एक्सप्लेन करत असेल कम्प्लिटली लक्ष द्या. एखादा बॉडी, त्याचा मास एम म्हटलंय सध्याला आपण, विच इज मूविंग अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल. सर्कलच्या काय आहे, सर्कमफरन्स वरती काय होतोय तो मोमेंट आहे त्याची. आलं लक्षात? ठीक आहे. तर याला आपण काय म्हणतो? सर्क्युलर मोशन. पुढे लिहितोय मी, इफ धिस ऑब्जेक्ट which is in circular motion has constant speed, then it is called as uniform सर्क्युलर मोशन. ब्रॅकेटमध्ये UCM. जेव्हा ती बॉडी सर्क्युलर मोशनमध्येच आहे पण त्याचा स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर, स्पीड कसा असेल, तर त्या सर्क्युलर मोशनच्या त्या स्पेशल केसला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय म्हणतो? युनिफॉर्म. युनिफॉर्मचं मिनिंग आहे कॉन्स्टंट, काहीतरी सेम राहतंय, काहीतरी युनिफॉर्म राहतंय, काहीतरी कॉन्स्टंट आहे सर्क्युलर मोशनमध्ये. तर ते काय कॉन्स्टंट आहे? कॉन्स्टंट स्पीड त्या ऑब्जेक्टचा, त्या पार्टिकलचा की जो सर्क्युलर मोशनमध्ये आहे, त्याचा स्पीड जर कॉन्स्टंट असेल, दॅट सर्क्युलर मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. यात काय अडचण आहे तुम्हाला? समजलं? यानंतरचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे सेंट्रिपेटल फोर्स. कोणता फोर्स? बघा, suppose this is O, this is radius R, this is object of mass M. ठीक है.
परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये तो UCM म्हणू किंवा CM म्हणजे सर्क्युलर मोशन करतोय. तर सेंट्रीपेटल फोर्स काय? नावात आहे सेंट्रीपेटल. सेंट्रीपेटल म्हणजे सेंटर सिकिंग फोर्स. सेंटर की जो सेंटरच्या डायरेक्शनला आहे, सेंटरच्या. ठीक आहे, बघा मी तर सिंपल वर्डमध्ये लिहितो. द फोर्स which is along the radius and towards the center of particle performing circular motion is called सेंट्रीपेटल फोर्स. त्याला काय म्हणतो आपण? सेंट्रीपेटल फोर्स म्हणतो. यात काय अडचण आहे तुम्हाला? की जो फोर्स अलॉंग द रेडियस, रेडियस वरती आहे पण टुवर्ड्स द सेंटर, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर, त्या फोर्सला काय म्हणतो आपण? तो असतोच. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक गोष्ट लक्षात घ्या, इव्हन तुमच्या बुकमध्ये पण डायग्राम दाखवली. एक पर्सन आहे, त्याने काय केलं आहे, हातामध्ये एक स्ट्रिंग पकडली आहे. त्या स्ट्रिंगला इट इज व्हर्ल्ड इन द हॉरिझॉन्टल सर्कल, सर्कलमध्ये असं गोल गोल फिरवतो आहे. त्याला ऑब्जेक्ट लावला आहे त्या स्ट्रिंगला, खाली कुठेतरी दोरीला काहीतरी बांधलं आहे आणि त्याला हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरवतायत. तर तो ऑब्जेक्ट जेव्हा स्लो मोशनमध्ये बघू, समजा ऑब्जेक्ट इथे आहे आणि हा सेंटरला पकडलं इथे, त्याला असं खेचावं लागेल इकडे, तेव्हा तो सर्कलमध्ये येईल ना. का असं पकडून ठेवलं फिरणार आहे तो? त्याला फोर्स अप्लाय करावं लागेल. आर यू गेटिंग दिस? तो जेव्हा इथे तेव्हा इकडे, इथे असेल तेव्हा इकडे, इथे असेल तेव्हा इकडे, इथे असेल तेव्हा इकडे, असं स्लो मोशनमध्ये पाहिलं तर सेंटरकडे फोर्स अप्लाय करावा लागणार आहे अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द, तेव्हाच सर्क्युलर मोशन होणार. तो जो फोर्स आहे की जो अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर आहे, त्याला काय म्हणतो? ठीक आहे, पुढे लिहितो मी. दिस इज नेसेसरी फोर्स फॉर एनी सर्क्युलर मोशन इन युनिवर्स. युनिवर्समध्येच, वर्ल्डमध्ये काय, पूर्ण युनिवर्समध्ये, इवन प्लॅनेट सर्कलमध्ये फिरताय, तिथे पण सर्क्युलर मोशन आहे. फॅन तिथं सर्कलमध्ये फिरतोय, तिथे पण म्हणजे जे सर्क्युलर मोशन आहे ते सेंट्रीपेटल फोर्समुळे आहे. म्हणजे विदाउट सेंट्रीपेटल फोर्स सर्क्युलर मोशन होऊ शकत. सर्कलमध्ये कोणतीही गोष्ट फिरत असेल तर तिथं सेंट्रीपेटल फोर्स असणार म्हणजे असणार आहे, कोणतीही गोष्ट असू द्या. आलं लक्षात? यात काय डाऊट आहे? पुढे मी इथं लिहितोय. इट इज गिवन ॲज, तो जो फोर्स आहे कसा देतात? mv²/r. mv²/, m म्हणजे त्या पार्टिकलचं मास असणार आहे, r म्हणजे त्याची रेडियस डायग्राममध्ये दाखवली आहे, v म्हणजे तो जे काय वेलॉसिटीने फिरतो आहे ती वेलॉसिटी. आलं लक्षात? तुम्हाला पाहिजे असेल तर साईडला लिहू शकता. वेअर m mass of particle, after that काय? v velocity of particle, and after that r radius. That's it.
आलं लक्षात? हे साईडला किंवा याच्यानंतर लगेच खाली लिहून ठेवा. मी इथंच का लिहिलं, नेक्स्ट स्लाइडवर कशाला लिहायचं, इथं आपलं झालंच आहे ना सगळं. ओके, आलं लक्षात? यात काय डाऊट आहे तुम्हाला? दिस इज व्हॉट सेंट्रिपेटल फोर्स अँड सर्क्युलर मोशन. आता याच्यानंतर तुम्हाला जे काय बघायचं आहे तो आहे एक लॉ, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ. न्यूटनचे युनिव्हर्सल लॉ आपल्याला बघायचं आहे. न्यूटनने काय सांगितलं आहे, ठीक आहे ना. न्यूटनचं काय म्हणणं आहे, मी स्टेटमेंट लिहितो मग तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहिले लिहून काढतो, ठीक आहे. बघा, एव्हरी पार्टिकल or body or object, anything, particle or body in the universe attracts every other particle or body by the force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of the distance between them. स्टेटमेंट, त्याचा मीनिंग मी नंतर सांगतो. असं कन्सिडर करा, डायग्राम बघा इकडे पहिले. सपोज दिस इज ऑब्जेक्ट 1, हिअर इट इज ऑब्जेक्ट 2. हे दोन ऑब्जेक्ट आहे. having mass m1 and m2 separated by the distance r. समजा दोन बॉडी कन्सिडर केल्या, मी इथं म्हणतो लेट m1 m2 masses of two bodies, ठीक आहे. r distance between टू बॉडीज. त्या दोन बॉडी मधलेलं असलेलं काय आहे, डिस्टन्स आहे, ठीक आहे. एफ मी लिहितो
force of attraction between two bodies. Force of attraction between two bodies. दोन बॉडीज मध्ये असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता याच्यामध्ये लॉ काय बघा, सध्या डायग्राम परत एकदा समजून घ्या. दोन बॉडी ना, तर लॉ प्रमाणे त्यांना काय म्हणायचं माहिती का, दोन बॉडी युनिवर्स मधल्या कोणत्याही असू द्या त्या एकमेकांना अट्रॅक्ट करणार. एकमेकांना काय करणार, अट्रॅक्ट. कोणते दोन असू द्या, ठीक आहे. लिटरली इथले दोन बेंचेस असतील, इथं असलेली स्क्रीन आणि तुमच्या स्कूलमध्ये असलेला बोर्ड, ते सुद्धा एकमेकांना अट्रॅक्ट करताय. तो ना असं कसं काय सर, हे तर खोटं वाटतंय आम्हाला. ठीक आहे, ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन फार कमी असतं, बट देर इज अ अट्रॅक्शन, खूप फार कमी असतं. ठीक आहे, तर अट्रॅक्टेड बाय द फोर्स एफ. ठीक आहे, हे तो कसा असणार आहे त्यांनी कसं सांगितलंय बघा. Given this force of attraction between two bodies is directly proportional to product of their masses. Product of their, त्यांचं जे मास आहे ना त्याच्या प्रॉडक्टला, त्या दोघांच्या बॉडीच्या मासच्या प्रॉडक्टला तो फोर्स कसा आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय असतं माहिती का, समजा मी असं लिहिलं A इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू बी. याचा अर्थ काय, ए वाढला तर बी पण वाढेल, ए कमी झाला तर, असा हा डायरेक्टली प्रपोर्शनलचा मिनिंग आहे. तर मग जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे बिटवीन टू बॉडीज इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस. मासेसला कसं आहे, प्रॉडक्टला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे दॅट फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. त्या दोघांमध्ये हा जो आर आहे, पहिली बॉडी आणि दुसरी बॉडी, याच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरशी, डिस्टन्सच्या स्क्वेअरशी तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. इन्व्हर्सली म्हणजे 1/. इन्व्हर्सली प्रपोर्शनलचा मिनिंग कसा राहतो, हा हे डिस्टन्स वाढलं तर फोर्स आणि डिस्टन्स कमी झालं तर फोर्स वाढेल, असा त्याचा अर्थ आहे. मग आता नंतर काय केलं माहिती का, हे दोन इक्वेशन वेगवेगळे न ठेवता याला आपण एकत्र करूया. बघा, एफ इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू m1 m2 अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. लक्षात घ्या, तुम्हाला इथे जर डायरेक्टली प्रपोर्शनल इन्व्हर्सली प्रपोर्शनलची साईन घालवायची असेल तर तिथं आपण एक कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी लिहितो, सहसा तो के असतो, पण इथं तो आपण ग्रॅव्हिटेशनच्या बाबतीत लिहितोय म्हणून तो कोण आहे, जी आहे. लक्षात घ्या, याला आपण इक्वेशन म्हणूया 1. या पॉईंटमधला तो फर्स्ट आहे. मग इथं सांगायचं असतं तुम्हाला, where, लक्ष द्या, G is constant of proportionality called gravitational constant. काय म्हणतात त्याला, काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटली म्हणतो. नावच येतो, एक कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी म्हणजे काय, प्रपोर्शनचं साईन घालवलं आणि त्याच्या जागेवर काय आणलं, इक्वल टूची साईन आणली. तिथे कॉन्स्टंट लिहिण्याची मेथडच असते, तो काय घेतला आपण, जी घेतला. ठीक आहे, आलं लक्षात. याच्यावरून जी कसं लिहू शकता तुम्ही, देअर फोर समजा लिहायचाच ठरला तर जी इज इक्वल टू आर स्क्वेअर, इकडे आला तो इंटू होणार एफ सोबत, डिवायडेड बाय m1 m2 इकडे आले तर ते डिवाइड होणार m1 इंटू, मग इथं जीच उरला, जी फक्त ठेवला, आर स्क्वेअर वर गेला, m1 m2 इकडे आली, जीच राहिला फक्त.
हा तुम्ही जी अशा पद्धतीने काढू शकता. आणि त्याचं एसआय युनिट एकदम सोपं असतं लिहिणं, फॉर्म्युलावरूनच लिहायचं असतं. ठीक आहे, याचं एसआय युनिट जीचं काय लिहिणार, फोर्स कशात मोजतो रे, न्यूटन. फोर्स कशात मोजतो आपण माहीत असू द्या, फोर्स कशात मोजतो. जर कोणाचं आधी बेसिक काही कच्चं राहिलं असेल, कोणता पार्ट राहिला असेल, तर मी आता सांगणार आहे ते फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, फोर्स कशात मोजतो आपण, डिस्टन्स कशात मोजतो, मीटर. कशामध्ये मोजतो, त्याचा स्क्वेअर आहे. मग हे काय झालं, मीटर डिवाइड बाय म्हणजे पर, डिवाइड बाय म्हणजे काय, मास कशात मोजतो, केजी, किलोग्रॅम. दुसरं मास पर किलोग्रॅम, किलोग्रॅम इंटू किलोग्रॅम, केजी स्क्वेअर. हे झालं त्याचं युनिट जीचं. जी कशात मोजणार आहे, आलं लक्षात. मग एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन द फोर्स ऑफ लॉ सिम्पलमध्ये, एव्हरी पार्टिकल इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल ऑर द बॉडी इन द युनिवर्स बाय द फोर्स विच इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आणि त्याला मग आपण एकत्रित लिहिलं, M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. डायरेक्टली प्रपोर्शनलची साईन गेली, तिथं कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी घेतला जी, विच इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि तो जी आपण असा लिहू शकतो, आर स्क्वेअर इकडे गेला, M1 M2 खाली गेले, आणि याच्यावरून त्याचं आपण एसआय युनिट काढलं. सर्क्युलर मोशन, द पार्टिकल विच इज मुव्हिंग अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. आणि तो जर पार्टिकल कॉन्स्टंट स्पीडने गेला तर त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. व्हॉट इज द सेंट्रिपेटल फोर्स, इट इज अ सेंटर सिकिंग फोर्स in which is the force along the radius towards the center, and this is the necessary force for any kind of circular motion. कोणत्याही पद्धतीचं सर्क्युलर मोशन करायचं असेल तर तुम्हाला हा सेंट्रिपेटल फोर्स लागतो की जो अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर आहे. आलं लक्षात. ठीक आहे, तर जेवढे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले आहे हे तीन, हे सगळेच्या सगळे लिहून काढा. चलो, स्टार्ट राइटिंग डाउन.